थेट दृश्य आपण या क्षणी पाहतोय। जरांगे पाटील आता पोहोचतायत आझाद मैदानाच्या दिशेनं। दुतर्फा असलेली ही गर्दी करण्यात येत आहे। गाड्यांची पार्किंग या ठिकाणी नाहीये, त्यामुळे इथून हा आंदोलन जो आहे तो चालत नेण्यात यावा अशी देखील या ठिकाणी विनंती जी आहे ती मुंबई पोलिसांच्या वतीने केली जात आहे। सध्या आपण पाहतोय की अवघ्या थोड्याच मिनिटांमध्ये जरांगे पाटील हे आझाद मैदानावरती पोहोचलेले आपल्याला पाहायला मिळते। रोहित कांबळेचा मीनाक्षी म्हात्रे, लोकशाही मराठी, मुंबई। हजारोंच्या संख्येनं मराठा आंदोलक आझाद मैदानावर पोहोचलेले असताना तिथं आता ईस्टर्न फ्रीवेची ही दृश्य आपण पाहतोय। दुतर्फा असलेली गर्दी मराठा समाजाची आणि तिथूनच निघालेला जरांगेंचा हा ताफा। आझाद मैदान ही खचाखच भरलेलं आहे। मीनाक्षी, माझा आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत? भाग्यश्री, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? अगदी आपण पाहतोय भाग्यश्री, या ठिकाणी विनंती करण्यात आलेली आहे ईस्टर्न फ्रीवेवरून की आता मात्र इतक्या मोठ्या संख्येनं गाड्या पुढे जाणं शक्य नाहीये, चालत तुम्ही आझाद मैदान गाठा अशी आता एक विनंती करण्यात आलेली आहे पोलिसांकडून। पण त्याआधी आझाद मैदानावर हा उत्साह आपण पाहतोय, उत्साह शिगेला पोहोचलाय। तिथं असलेल्या आंदोलकांशी संवाद साधा। काय वाटतंय त्यांना आता या क्षणी? जरांगे पुढच्या 10 ते 15 मिनिटात आझाद मैदानावर पोहोचताय। नक्कीच लागवी, आपण बघतोय की यांचा आनंद जो आहे तो मोठ्या प्रमाणात आहे। नाचतायत, ते गातायत, आपण बघतोय की टाळ्या वाजवतायत। महिला वर्ग देखील इथे मोठ्या प्रमाणात आलेला आहे। ताई, काय सांगाल कशा पद्धतीच्या मागण्या आहेत आणि आता अजून किती दिवस इकडे बसणार? आम्ही आरक्षण भेटतोच तर जाणार नाही। किती आरक्षण घ्यायची, किती वेळ आंदोलन करायची, माफ नाही त्याला। सरकारला जरा सुद्धा दयाही नाही, थोडी सुद्धा। आमच्या हक्काचं आहे, काय त्यांचं द्यायचं नाही, आम्हाला कोणाची हिसकावून घ्यायचं नाही, आमचंच आम्हाला पाहिजे आहे। ताई, गणपती आहेत, अनेकांच्या घरी देखील तुमच्या गणपती असतील, कशा पद्धतीने इकडे आलाय, कोणावर सोपवलेत गणपती? गणपती आहे की आमच्या सोबतच गणपती आहे, आमची घरची आहे ती, काय आम्ही घेऊन आलोय गणपतीला? आमचा जरांगे पाटील आहे, आमचा गणपती आहे, आमच्यासाठी ती गणपती आहे। आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही जाणार नाही। आमच्या लेकरा बाळाची भाकरी आहे ती, शेवटी आयुष्याचा प्रश्न आहे। आम्ही कुठं लोळत गोळत राहायचं असं? पण तुमच्या घरी जे गणपती आहेत, अनेकांच्या घरी गणपती असतील, कोणावर सोपवले? काय ते सुना बाळा मागायत्या, एक लेखांतर एक लेख आहे, सून आहे घरी, मी म्हातारी। महत्वाची बातमी, जरांगे समर्थकांची मुंबईत पोलिसांकडून अडवणूक सुरू झाली आहे। जरांगे समर्थकांच्या गाड्या पोलिसांनी अडवलेल्या आहेत। मानखूर जवळ पोलिसांनी बंदोबस्त लावून या ठिकाणी गाड्या अडवलेल्या आहेत। या ठिकाणी पोलिसांनी गाड्या अडवल्यामुळे 4 किलोमीटरच्या रांगा लागलेल्या आहेत। या गाडीची महत्वाची बातमी आपण या क्षणी पाहतोय। भाग्यश्री, जसं आपण म्हणत होतो की ईस्टर्न फ्रीवे ओलांडल्यानंतर आपण मीनाक्षीकडे जाणार आहोतच, पण त्या ठिकाणी आपण पाहतोय की आता मात्र गाड्या रोखलेल्या आहेत। पोलिसांकडून बॅरिकेडिंग करण्यात आल्याची दृश्य आपण पाहूया। मी माझ्या पीसीआर टीमला विनंती करते की त्यांनी दृश्य दाखवावीत। बॅरिकेडिंग करण्यात आलेलं आहे ईस्टर्न फ्रीवेवर, ही थेट दृश्य आपण या क्षणी। या सगळ्या विषयी अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे यांच्याकडून। चंद्रशेखर, गाड्या रोखलेल्या आहेत मुंबईत पोलिसांकडून? नक्कीच लागवी, खरं तर आपण पाहिलं की मानखूर जवळ जे आहेत पोलिसांची मोठी बॅरिकेडिंग जी आहे ती करण्यात आलेली आहे। आणि आपण पाहिलं की पुण्याच्या दिशेने लाखो मराठे जे आहेत वेगवेगळ्या गाड्यातून मुंबईच्या दिशेने काही मराठे पोहोचलेले आहेत, परंतु मानखूर जवळ जे आहेत त्या सगळ्या गाड्या अडवलेल्या आहेत। आणि त्याच ठिकाणी आपण पाहिलं तर काही मराठा बांधव जे आहेत त्या ठिकाणी सगळ्या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी नृत्य करताना दिसत आहेत, सरकारचा निषेध करताना दिसत आहेत। एकंदरीत मनोज जरांगे पाटलांच्या या सगळ्या आंदोलनाला राज्यभरातून मोठा प्रतिसाद मिळत आहे। लाखोच्या संख्येने मराठा बांधव पोहोचत आहेत, काही मराठा बांधव रस्त्यामध्ये आहेत, परंतु मानखूर जवळ आपण पाहिलं तर पोलीस जे आहेत ते या सगळ्या गाड्या अडवलेल्या आहेत। खरं तर पोलिसांना मराठा बांधव विनंती करत आहेत की आम्हाला
पुढे जाऊ द्या, आम्हाला आंदोलनात सहभागी होऊ द्या, परंतु आपण पाहिलं की त्या ठिकाणी त्यांच्या गाड्या अडवण्यात आलेल्या आहेत. अगदी मोठ्या चंद्रशेखर, 4 ते मुद्दा लक्षात येतोय. धन्यवाद तुम्ही दिलेल्या महत्वाच्या बातमी करता, महत्वाच्या माहिती करता. थेट जाऊया आझाद मैदानावर उत्साह शिगेला पोहोचलेल्या ओबीसीतूनच आरक्षणाच्या मागणीवर मराठा समाज ठाम आहे. एक मराठा लाख मराठा असं म्हणत जरांगेंचा ताफा आझाद मैदानाच्या दिशेनं कूच करतोय. मुंबईची वेस ओलांडलेली आहे. जरांगेंच्या ताफ्यानं कोणत्याही क्षणी जरांगे पुढच्या 10 ते 15 मिनिटात आझाद मैदानावर पोहोचतील. या ठिकाणी आपण पाहतोय भाग्यश्री, मोठ्या संख्येनं आझाद मैदानावर गर्दी. जसं तुम्ही म्हणताय आझाद मैदानाच्या आत जितकी मराठा समाजाची गर्दी आहे, या ठिकाणी खचाखच भरलंय आझाद मैदान, तसंच बाहेरही आझाद मैदानावर तितकीच मोठ्या प्रमाणावर गर्दी पाहायला मिळते. त्यामुळे 5,000चा आकडा सहज पार होईल हे काही नव्यानं सांगण्याची गरज नाहीये. मग पोलिसांची काय भूमिका असेल याकडे सगळ्यांचंच लक्ष आहे. लाघवी, या संदर्भात आपण काल पोलिसांशी बोललो होतो की 5,000च्या वर जर आंदोलक आले तर तुमची भूमिका काय असेल, तर त्यांनी एकच गोष्ट सांगितली होती की बाजूचं जे ग्राउंड आहे, आझाद मैदानाला लागूनच जे ग्राउंड आहे ते ओपन करून देण्यात येईल. मात्र आम्ही त्यांना हेही विचारलं होतं की जर तसं झालं तर तुम्ही गुन्हे नोंद करणार का, तर त्यांनी एकच गोष्ट सांगितली की सध्या जी सिच्युएशन आहे ती आम्हाला हँडल करणं जास्त महत्त्वाचं आहे. त्यानंतर गुन्हे दाखल करायचे की नाही हे नंतर ठरवलं जाईल. मात्र आत्ता या शेजारी जे ग्राउंड आहे ते देखील ओपन करून देण्यात येईल. सध्या जर बघितलं तर CST वरनं जे मराठा आंदोलक आहेत ते देखील मोठ्या प्रमाणात येणारे आहेत. रस्ते जे आहेत दोन्ही बाजूचे आझाद मैदानचे ते भरलेले पाहायला मिळतात. पाऊल ठेवायला देखील जागा नाहीये, चालायला देखील जागा नाहीये. प्रचंड मोठ्या प्रमाणात या लोकांमध्ये उत्साह आहे. जोपर्यंत जरांगे हलणार नाहीत तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही आणि आमच्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत जरांगे इथून हलणार नाहीत, अशा पद्धतीची यांची भूमिका आहे. एकंदरीतच खूप मोठा पेच जो आहे तो राज्य सरकार समोर आहे. हे सगळं प्रकरण इतक्यात शांत होईल असं वाटत नाहीये. खूप याला वेळ लागणार आहे. मात्र तोपर्यंत जरांगे पाटील मुंबईत ठाण मांडणार का हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. एकंदरीत जर बघितलं तर सध्या हम सब एक आहे, एक है हम जरांगे अशा पद्धतीच्या ज्या घोषणा आहेत त्या घोषणा लिहिलेल्या टोप्या यांनी परिधान केलेल्या आहेत आणि एकंदरीतच ओबीसी मधनं आम्हाला आरक्षण हवंय. आम्हाला मराठा आरक्षण 10% खरं तर दिलेलं आहे, मात्र ते नको, आम्हाला ओबीसी मधनं आरक्षण द्या अशा पद्धतीची यांची जी मागणी आहे या मागणीवर हे ठाम आहेत. जे खरं तर कायद्याच्या चौकटीत बसतंय की नाही हे बघणं खरं तर खूप महत्त्वाचं ठरणार आहे. न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे त्यामुळे सहजासहजी अशा पद्धतीचं आरक्षण देता येत नाही. ही तर खरं तर कायदा सांगतो आपला की अशा पद्धतीचं डायरेक्ट आरक्षण कोणालाही देता येत नाही. त्यासाठी एक प्रोसिजर आहे. हे कायदे जे आहेत हे मान्य केले गेले पाहिजे, त्यात अमेंडमेंट झाली पाहिजे. संविधानात देखील काही अमेंडमेंट अगदी भाग्यश्री, मुद्दा लक्षात येतोय. थेट जाऊया मीनाक्षीकडे. मीनाक्षी, या ठिकाणी आपण पाहतोय गाड्यांचा धाफा अडवल्यानंतर आता आंदोलकांना पायी जाण्याची विनंती करण्यात आलेली आहे पोलिसांकडून आणि आता आंदोलक पायी आझाद मैदानावर पोहोचतायत. मीनाक्षी, जरांगे पाटील यांची गाडी जी आहे ती या ठिकाणाहून पुढे आझाद मैदानाच्या दिशेने सोडण्यात आलेली आहे. पोलिसांनी या ठिकाणी या सगळ्याच गाड्या ज्या आहेत त्या अडवलेल्या आहेत. जे मराठा बांधव आहेत, जे आंदोलक आलेले आहेत त्यांना पायी या ठिकाणाहून आता आझाद मैदानाला जायला सांगितलेलं आहे. आपण पाहतोय की शेकडो गाड्या ज्या आहेत त्या अद्यापही ईस्टर्न फ्रीवे वरती थांबलेल्या आहेत. त्यामुळे कधीपर्यंत हा संपूर्ण ट्रॅफिक क्लिअर होईल याचा अंदाज आपण लावू शकत नाही. आपण पाहतोय की सगळेच वरिष्ठ पोलीस अधिकारी जे आहेत ते या ठिकाणी आहेत. सध्या आपण पाहतोय की मराठा बांधवांशी या ठिकाणी ते बातचीत करतात, समजवण्याची ती भूमिका मीनाक्षी, घेतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दंगल नियंत्रण पथक त्या ठिकाणी आता पोहोचलेलं आहे. दंगल नियंत्रण पथक त्या ठिकाणी पोहोचल्याची ही दृश्य आपण पाहतोय. बॅरिकेडिंग केल्यावर आता या ठिकाणी असलेल्या मराठा समाजांकडून जोरदार घोषणाबाजी केली जाते. गाड्या कोणत्याही परिस्थितीत पुढे सोडल्या जाणार नाहीत ही भूमिका आहे. आता दंगल नियंत्रण पथक पोहोचलंय. मीनाक्षी,
निश्चितच या ठिकाणी आपण जर पाहिलं तर RAF ची टीम पूर्णतः एक तुकडी जी आहे ती पूर्णतः या ठिकाणी सज्ज आहे। बॅरिकेटिंग जी आहे ती ईस्टर्न फ्रीवे सोडल्यानंतरच लगेचच या ठिकाणी लावलेली आपल्याला पाहायला मिळते। मुंबई पोलीस असतील, RAFच्या या तुकड्या असतील किंवा CRPFचे जवान असतील, हे सगळेच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। सध्या मराठा बांधवांना या ठिकाणी अडवण्यात आलेला आहे, कारण शेकडोच्या संख्येनं गाड्या ज्या आहेत त्या राज्यभरातून मुंबईच्या दिशेने निघाल्या आणि त्यानंतर कुठेतरी आपण पाहतोय की आता मीनाक्षी, शक्य असेल तर आज जाण्याचा प्रयत्न कराल का? बांधवांचा मीनाक्षी? जनसागर जो मीनाक्षी, तुम्हाला जर शक्य असेल निश्चितच तर लागली बॅरिकेडिंगच्या मागच्या आत बाजूला जाण्याचा आपण प्रयत्न पाहू शकतो कराल की का? बॅरिकेडिंग लावलेली आहे। बॅरिकेडिंगच्या आतमध्ये आपण जाण्याचा प्रयत्न करू शकत नाहीये, कारण दोन्ही बाजूनी अगदी. बॅरिकेडिंग आहे। मोठ्या प्रयत्नांनंतर मी बॅरिकेडिंगच्या पुढच्या बाजूला आलेली आहे, अगदी, पण मात्र अगदी. मराठा बांधवांना या ठिकाणी अडवलेलं आहे, कारण त्यांच्या शेकडोच्या संख्येनं गाड्या आहेत। गाड्यांची पार्किंगची व्यवस्था एका ठिकाणी करण्यात आलेली आहे। ईस्टर्न फ्रीवे जिथून सुरू होतोय तिथून मात्र माझगावच्या दिशेपासून गाड्यांची पार्किंग जी आहे ती देण्यात आलेली आहे। मग डॉकयार्डचा परिसर असेल किंवा मग ईस्टर्न फ्रीवेचा जे खालचा परिसर आहे तिथे गाड्या पार्क करून आंदोलक जे आहेत ते चालत जाऊ शकतात। पण मात्र इथे येणारा म्हणजे जो आंदोलन आजचा घेण्यात आलेला आहे त्यासाठी फक्त आणि फक्त 5000 कार्यकर्त्यांची परवानगी जी आहे ती देण्यात आलेली आहे। त्यामुळे 5000च कार्यकर्ते आझाद मैदानावरती उपस्थित राहू शकतात। मग मात्र आलेले जे लाखोच्या संख्येनं आपल्याला मराठा बांधव पाहायला मिळतात, यांची व्यवस्था आता कुठे केली जाणार आहे हा देखील मोठा प्रश्न आहे। पण मात्र मागच्या बाजूची ही दृश्य पाहिली तर मात्र मराठा बांधव जे आहेत ते अद्यापही या ठिकाणी ठाम मांडून बसलेले आहेत आणि एकीकडे मुंबई पोलीस असतील किंवा राज्य राखीव दल असेल, ARF असेल, या सगळ्याच तुकड्या ज्या आहेत त्या तैनात आहेत। कुठेही कायदा व सुव्यवस्था बिघडू नये, मात्र कायद्याचं उल्लंघन होऊ नये किंवा मग कुठेही कोणताही अपघात होऊ नये याची पूर्णतः खबरदारी घेतलेली पाहायला मिळते। मात्र अशाच पद्धतीत आपण पाहिलं तर संपूर्ण ईस्टर्न फ्रीवे जे आहे ते अद्यापही जाम झालेला आहे। मोठी ट्रॅफिक आहे, कारण सकाळची वेळ आहे, मोठ्या प्रमाणात या परिसरातून रहदारी असते। मात्र या ठिकाणाहून आपण जर पाहिलं तर हा संपूर्णतः मराठा बांधवांचा जनसागर जो आहे तो आझाद मैदानावरती थोड्याच वेळात पोहोचेल। मीनाक्षी, मनोज तुम्ही जरांगे पाटील बॅरिकेडिंगच्या यांची बाहेर गाडी जी आहे आहात ती या मार्गावर आणि त्या सोडण्यात आलेली आहे। ठिकाणाच्या घडामोडी आमच्यापर्यंत पोहोचवत आहे। बॅरिकेडिंगच्या आतमध्ये नेमका काय करताय? बॅरिकेडिंगच्या आतमध्ये वादिवाद होताना दिसत आहेत, पोलीस आंदोलकांना समजवण्याचा प्रयत्न करतायत। मोठमोठाले ट्रक आहेत, लॉऱ्या आहेत, काही ट्रॅक्टरने पोहोचलेले आहेत मुंबईमध्ये, मोठ्या संख्येनं 4 व्हीलर्स आहेत। या सगळ्यांना समजवण्याचा प्रयत्न केला जातोय की तुम्ही पायी आझाद मैदानावर पोहोचा, पण गाड्या मात्र पुढे जाता येणार नाहीत। अशा वेळी मात्र वादावादी सुरू आहे, बाचाबाची सुरू आहे। नेमकं काय म्हणणं आहे आंदोलकांचं? जाणार कुठं? एवढ्या जनसंख्येमध्ये समाज आहे। निश्चितच या ठिकाणी मराठा बांधव आहेत, त्यांच्याशी बातचीत करण्याचा प्रयत्न करूया। काय नेमकं सुरू आहे आतमध्ये, काय नेमका गोंधळ सुरू आहे? आमच्या बैलगाडी आलेली आहे, मराठा समाज पूर्णपणे इथं गोठवलेला आहे। कारण इथं गोठवलेल्यानंतर आता मराठा समाजानं करायचं काय, जायचं काय, यांनी मुख्यमंत्री साहेबांनी आम्हाला कोणत्याही स्पष्टपणे न्यूजद्वारे किंवा सोशल मीडियाद्वारे आम्हाला सांगितलं तर प्रत्येक भावना आमच्या समजल्या जातील ना। तिथं आमच्या भावना समजून घ्यायला कोणी नाही, तर मुख्यमंत्री साहेबांना आतापर्यंत काय करतायत? एवढं ट्रॅफिक जाम झालेली आहे, पूर्ण अर्थव्यवस्था जाम आहे। आम्ही उपाशी आहोत, पूर्ण भाकर सुद्धा खाली नाही आम्ही। आणि जेवण मॅडम काल सकाळी आम्ही पहाटे निघालो तेव्हापासून आमच्या पोटाने अन्न नाही आणि शेतकऱ्याची एक बैलगाडी सोडू शकत नाही रे पोलीसवाले। पोलिसांचं काय म्हणणं आहे? पोलीस काय म्हणतायत? पोलीस आतमध्ये जायला देत नाहीत, पोलीस बांधव मध्ये जाऊ देत नाहीत। त्या इशाऱ्यावर नाचतंय, कारण सरकार जेवढं बोलतंय तेवढंच पोलीस करतंय। कारण हे कुठले आतंकवादी नाहीत, याआधी अनेक मोर्चे आलेले आहेत, त्या मोर्चाला कुठं अडवलेलं नाही। मग मराठ्यांच्या स्वातंत्र्यावर गदा का? देवेंद्र फडणवीसांना आमचा सवाल आहे, तुमचा जर DNA OBC आहे, तुमचा DNA जर OBC आहे तर मराठ्यांना OBC मध्ये घेऊन तुमचा DNA मोठा करा, तरच तुम्ही मोठे व्हाल, नाही तर हे मराठे तुम्हाला याच मातीत गाडल्याशिवाय राहणार नाहीत। हा आमचा सरकारला गर्भित इशारा आहे, कारण आम्ही आमच्या लेकरा बाळाच्या लागवी आपण या ठिकाणी मोठा
गोंधळ सुरू आहे. खरं तर पोलीस जे आहे ते या ठिकाणाहून सर्वांना हटवण्याचा प्रयत्न करतायत, कारण शेकडोच्या संख्येनं राज्यभरातून गाड्या ज्या आहेत त्या आज मुंबईत दाखल झालेल्या आहेत आणि त्यामुळे कुठेतरी संपूर्णतः वाहतूक कोंडी झालेली आहे. हे संपूर्णतः नियंत्रणात आणण्यासाठीचा हा संपूर्ण मुंबई पोलिसांचा प्रयत्न दिसतोय. मराठा बांधव कुठेही हटत नाहीयेत, त्यांच्या मागणीवरती ठाम आहेत आणि आता सगळ्यांना या ठिकाणाहून पायी जाण्यासाठीची परवानगी जी आहे ती मुंबई पोलिसांनी दिलेली आहे. त्यामुळे एकूणच गाड्या ज्या आहेत त्या अद्यापही फ्रीवेवरती शेकडोच्या संख्येने. मीनाक्षी, साधारणतः पायी अंतर किती आहे? ईस्टर्न फ्रीवे जिथं संपतोय तिथून ते आझाद मैदान साधारणतः पायी अंतर किती आहे? मराठा समाज जर पायी आझाद मैदानावर पोहोचला तर मात्र साधारणतः किती वेळ लागू शकतो? आणि मराठा समाजानं पायी चालायला जर सुरुवात केली तर साधारणतः हे भगवं वादळ किती संख्या पार करतं? सरकार साली डरती है, पुलिस को आगे करती है, निश्चितच आपण पाहतोय ईस्टर्न फ्रीवे अर्धा तासाचा रस्ता आहे. जर गाडीने गेलो, 4 चाकी गाडीने गेलो तर जवळपास 10 मिनिटाचा रस्ता आहे. पण मात्र आता हा संपूर्णतः जनसागर या ठिकाणाहून चालत जर गेला तर अर्धा ते पाऊण तास कुठेही नाही म्हणता येणार. मात्र जनसागर जो आहे तो या ठिकाणी पाहायला मिळतोय. मोठ्या संख्येनं हे मराठा बांधव असल्यामुळे त्यांची राहण्याची व्यवस्था आहे. आंदोलन आता नेमकं कुठे थांबणार, कोणत्या दिशेने जाणार हे अद्यापही या ठिकाणी ठरलं गेलेलं नाहीये, कारण 5,000चीच कॅपॅसिटी जी आहे किंवा जी परवानगी जी आहे ती देण्यात आलेली आहे. 5,000हून अधिक लाखोच्या संख्येनंच आपण म्हणतोय, कारण लाखोच्या संख्येनं राज्यभरातून मराठा बांधव एकवटलेले आहेत आणि हा संपूर्ण जनसागर जो आहे आझाद मैदानावरती कचकचून भरलेला आपल्याला पाहायला मिळतोय. त्यामुळे अजून ह्यामध्ये उपस्थित राहणारे जे आंदोलक आहेत ते नेमकं कुठे जाणार आता हा देखील प्रश्न आहे. त्यामुळे त्यांची कुठे वेगळी व्यवस्था केली जाते का मग पोलीस अद्यापही या ठिकाणी हे मराठा बांधवांना अडवतात का हे देखील पाहणं अगदी वाहतूक कोंडी होऊ नये असं आता कळतंय. वाहतूक कोंडी होऊ नये याकरता गाड्या घेऊन पुढे जाऊ नका अशी विनंती पोलिसांकडून करण्यात येते. किंबहुना पोलिसांकडून आंदोलकांची समजूत काढली जातीये. मीनाक्षी, या ठिकाणी कारण गणेशोत्सव आहे, मोठ्या प्रमाणावर मुंबईत गर्दी होत असते. या ठिकाणी बंदोबस्त सुद्धा उत्सवाच्या पार्श्वभूमीवर वाढवण्यात आलेला आहे. मुंबईकर घराबाहेर पडतोय, कार्यालयीन वेळा गाठायच्या आहेत, ट्रॅफिकची वेळ आहे, त्याकरता ही विनंती केली जातीये. मीनाक्षी, तुमच्याकडे मी येणारच आहे, तोवर जाऊया आपण आझाद मैदानावर भाग्यश्री प्रधान आचार्य यांच्याकडे. भाग्यश्री, आपण पाहिलं आपल्या सहकारी मीनाक्षींना नेमकं काय सांगितलं? ताफा अडवलेला आहे, गाड्यांचा ताफा अडवण्यात आलेला आहे, गाड्या पुढे जाऊ दिल्या जात नाहीयेत. आंदोलकांना आता काय वाटतंय आझाद मैदानावर पोहोचलेल्या? नक्कीच आपण बघतोय की आपण त्यांना विचारूया. काही गाड्या अडवलेल्या आहेत, तुमच्या ताफा अडवलेला आहे, पुढे जाऊ देत नाहीयेत, पायी चालत जायला सांगितलेलं आहे, काय वाटतं तुम्हाला? नाही, काही हरकत नाही. जरी ट्रॅफिक जाममुळे अडवले असतील, पुढच्या काही अडथळ्यामुळे अडवले असतील तर आमचे मराठा मावळे नक्कीच चालत पर्यंत पण आझाद मैदान गाठणार. पण एकंदरीतच अशा पद्धतीने गाड्या अडवणं बरोबर वाटतं का? काय वाटतं तुम्हाला? तुमच्या भावना काय आहेत या क्षणी? नाही, त्यांचं जर काही गैरसोय होत असेल तर आम्ही कुणालाही दुखवायला ह्या मुंबईत आलेलो नाहीत. आमची शांततेची रॅली असेल, ते जिथं थांबा म्हणतील तिथून आम्ही निषेध व्यक्त करणार आहोत. सध्या अडवलेलं पाहायला मिळत आहे, बॅरिकेडिंग टाकलेले पाहायला मिळत आहेत, लोक तिकडे गोंधळ घालताना पाहायला मिळत आहेत. कसं बघता याकडे? हे बघा, त्याच्यातून लोकांचा तळमळ काय आहे, ही भावना काय ही लक्षात येते. जिथे असतील तिथून विरोध करताय, जिथे असतील तिथून आंदोलनात सहभागी होण्याचा प्रयत्न करतात. याच्यातूनच ओळखून घ्यायचं की मराठा समाजाची तळमळ काय असणार आहे. आपण बघतोय लागवी की ह्यांचं एकच म्हणणं आहे की मराठा समाजाची जी तळमळ आहे ती एकच आहे की जेणेकरून आम्हाला ओबीसी मधनं आरक्षण मिळालं पाहिजे, आमच्या पोराबाळांना आरक्षण मिळून नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत, अशी ह्यांची जी मागणी आहे, ह्यांची जी तळमळ आहे ती दिसते असं यांच्या भावना आहेत. मात्र एकंदरीत जर बघितलं तर आता या क्षणी देखील गर्दी वाढायला सुरुवात झाली. जर दृश्यांमधनं दिसत असेल आपल्याला तर लांबपर्यंत गर्दी झालेली आहे. पूर्ण हे मैदान आहे ते भरलेलं आहे. या व्यतिरिक्त आपण बघू शकतो की गाड्यांवर वरती देखील लोक बसलेली पाहायला मिळत आहेत आणि शिस्तीने सगळं सुरू असलं तरी देखील अनेक जण जे आहे ते नेमकं आता कुठे बसायचं यासाठी
जागा शोधताना पाहायला मिळत आहेत. बाजूचं जे मैदान आहे ते देखील त्यांच्यासाठी खुलं केलं जाणार आहे अशी माहिती आपल्याला पोलिसांनी दिलेली होती. मात्र या सगळ्यामध्ये एकंदरीत जर बघितलं तर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न कुठेही उद्भवू नये यासाठी पोलीस देखील आतोनात प्रयत्न करतात. मात्र त्यांचा हा जो प्रयत्न आहे हा कुठपर्यंत कामी पडतोय हे बघणं देखील महत्त्वाचं आहे. अगदी भाग्यश्री, खरं तर या ठिकाणी एकीकडे ईस्टर्न फ्री वेवर गाड्यांचा ताफा अडवलेला आहे तर तिथं आझाद मैदानावर उत्साह शिगेला पोचतोय. कारण कुठल्याही क्षणी कुठल्याही मिनिटाला त्या ठिकाणी जरांगे पोहोचू शकतात. ही दोन दृश्य आपण या क्षणी पाहतोय. एकीकडे अडवलेला ताफा, करण्यात आलेलं बॅरिकेटिंग, दाखल झालेलं दंगल नियंत्रण पथक, तर दुसरीकडे उत्साह शिगेला पोहोचलेला आझाद मैदान जे याआधीच हाऊसफुल झालेलं आहे. क्षणाक्षणाची अपडेट, महामोर्चाचं महाकव्हरेज असं सुरू राहणार आहे. घेतोय अगदी या दृश्यांचा. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.